मित्रांनो, साई प्रॉपर्टीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। नेहमीप्रमाणेच आज पण अगदी तुमच्या स्वप्नातील एक नवीन स्पेशल प्रॉपर्टी घेऊन आलोय खास तुमच्यासाठी। पण मित्रांनो, व्हिडिओत पुढे जाण्याअगोदर जर तुमची कोकणात स्वतःचा मालकी हक्क असलेली प्रॉपर्टी, मग ती कुठच्याही स्वरूपाची प्रॉपर्टी असू दे, रेसिडेन्शियल, कमर्शियल किंवा ॲग्रिकल्चर प्लॉट किंवा बंगलो किंवा घर, अशा स्वरूपाची प्रॉपर्टी जर तुम्हाला विकायची असल्यास व त्या प्रॉपर्टीची अगदी मोफत कोणतेही चार्जेस न घेता ॲडव्हर्टाईज जाहिरात करायची असल्यास तुम्ही साई प्रॉपर्टीला नक्कीच संपर्क करा। तुम्हाला आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल। मित्रांनो, आजची आपली प्रॉपर्टी आहे ती आपल्या वेंगुर्ले तालुक्यातील मठ या गावात। मित्रांनो, हिरवेगार डोंगर, आंबा फणसाची दाट झाडी, काजूबागा, माडांवर झुलणारी सुगरणीची घरटी यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या मठ या गावात आजची आपली प्रॉपर्टी आहे। ही प्रॉपर्टी म्हणजे 3.5 एकरमध्ये असलेला आंबा बागायती प्लस भातशेती असलेला व मुख्य म्हणजे कोकणातील गावांमधून वाहणाऱ्या एका सुंदर नदीला एकदम टच असलेला आजचा हा 3.5 एकरचा प्लॉट आहे। मित्रांनो, ही प्रॉपर्टी ही अगदी गावातून जाणाऱ्या ग्रामपंचायत रोडला एकदम लागून असलेली प्रॉपर्टी आहे। या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही गाडीने अगदी व्यवस्थितपणे एंट्री करू शकणार आहात। एवढा सोयीस्कर असा रस्त्याचा पर्याय या प्रॉपर्टीमध्ये तुमच्यासाठी उपलब्ध होणार आहे। मित्रांनो, प्रॉपर्टीमध्ये एंट्री घेतल्यावर तुमच्यासमोर जगप्रसिद्ध असलेल्या कोकणच्या हापूस आंब्यांची 40 मोठाली उत्पन्न देणारी अशी आंब्यांची झाडे असणार आहेत। या आंब्यांच्या झाडांविषयी सांगायचं तर मित्रांनो, ही 35 ते 40 वर्षाची सुमारे 40 हापूस आंब्यांची झाडे आहेत व या झाडांपासून भरघोस उत्पन्न मिळत आहे। म्हणजे या प्रॉपर्टीच्या मालकांनी दिलेल्या माहितीनुसार या झाडांपासून वर्षाकाठी सुमारे 200 ते 300 पेट्या आंब्यांचे उत्पन्न मिळत आहे। प्रॉपर्टीमधील जमीन ही पूर्णपणे मातीची आहे। प्लॉटमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची खडकाळ किंवा कातळ स्वरूपाची जमीन दिसून येणार नाही। या संपूर्ण 3.5 एकरच्या प्लॉटच्या चारही बाजूला तुम्हाला सिमेंटचे पोल मारून तारेचे भक्कम असे कुंपण केलेले मिळणार आहे। मित्रांनो, ही पूर्ण 3.5 एकरची प्रॉपर्टी ही भर वाडी वस्तीत असलेली प्रॉपर्टी आहे। प्रॉपर्टीला लागूनच वाडीतील इतर लोकांची घरे व शेती देखील आहे व येथील वस्ती ही हिंदू लोकांची वस्ती आहे। या गावातील लोक ही खूपच कोऑपरेटिव्ह आहेत, वेळ प्रसंगी मदत करणारे आहेत। तर अशा प्रकारे कोकणातील वाडी वस्तीमध्ये असलेले खेळीमेळीचे वातावरण इथे तुम्हाला नक्कीच अनुभवता येणार आहे। तुम्ही अजून प्रॉपर्टीच्या पुढे जाल तर तुम्हाला प्लॉटमध्ये भात शेती करण्यास योग्य असा मोकळा ओपन स्वरूपाचा प्लॉट दिसून येणार। या मोकळ्या जागेमध्ये मित्रांनो, तुम्हाला जर घर किंवा फार्म हाऊस बांधायचा असेल तर तो तुमच्यासाठी खूपच योग्य असा निर्णय असणार आहे। मित्रांनो, या प्रॉपर्टीमधील या मोकळ्या जागेच्या आजूबाजूच्या भागात ही निसर्गरम्य झाडी असल्यामुळे येथे शांत वारा, पक्ष्यांची किलबिलाट ही सतत चालूच असते। त्यामुळे तुम्ही गावात तुमच्या स्वप्नाचं स्वतःचं हक्काचं असं घर बांधून इच्छित असाल तर यापेक्षा चांगली अशी जागा तुम्हाला शोधून सापडणार नाही। एवढी सुंदर जागा तुम्हाला या प्रॉपर्टीमध्ये मिळणार आहे। तसेच या प्रॉपर्टीमध्ये उपलब्ध असणाऱ्या मोकळ्या जागेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेती, भाजीपाला लागवड करू शकता किंवा एखादं छान कोकणी घर किंवा फार्म हाऊस बांधून त्याच्यासमोर वेगवेगळ्या प्रकारची तुमच्या आवडीनुसार फुलझाडे लावून गार्डनिंग पण करू शकता। तर अशा प्रकारे या 3.5 एकरच्या प्रॉपर्टीमधील मोकळ्या प्लॉटचा तुम्ही वापर करू शकता। या प्रॉपर्टीमध्ये पाण्याची खूपच चांगली सोय केलेली आहे। तुम्हाला प्लॉटमध्ये विहीर पाडलेली आहे। या विहिरीला वर्षभर भरपूर प्रमाणात पाणी उपलब्ध असते। म्हणजे तुम्ही व्हिडिओत पाहिलं तर अगदी जमिनीच्या लेवलपर्यंत पाणी आलेलं तुम्हाला दिसणार आहे। या 3.5 एकरच्या प्लॉटमध्ये 40 मोठाली व उत्पन्न देणारी माड म्हणजेच नारळाची झाडे पण आहेत। या झाडांना लागूनच सुंदर अशी कोकणातील
नदी पण वाहताना दिसणार आहेत। या नदीमुळे या सुंदर प्रॉपर्टीच्या सौंदर्यामध्ये अजूनच भर पडलेली तुम्हाला दिसणार आहे। मित्रांनो, या प्लॉटच्या डॉक्युमेंटविषयी बोलायचं तर ही सिंगल ओनर असलेली प्रॉपर्टी आहे। टायटल क्लिअर असलेली प्रॉपर्टी आहे। या प्रॉपर्टीचे सगळे कागदपत्र हे क्लिअर आहेत। आता आपण या प्रॉपर्टीपासून जवळ असलेली महत्त्वाची ठिकाणे कोणती आहेत ते बघणार आहोत। ही प्रॉपर्टी ही वेंगुर्ले तालुक्यातील मड या गावातील प्रॉपर्टी असल्यामुळे या प्रॉपर्टीपासूनचे जवळचे मोठे शहर हे वेंगुर्ले हे आहे। या प्रॉपर्टीपासून वेंगुर्ला शहर हे फक्त 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे। कुडाळ हे शहर हे प्रॉपर्टीपासून 10 किलोमीटरवर आहे। वेंगुर्ला बंदर तसेच वेंगुर्ला बीच हे प्रॉपर्टीपासून फक्त 5 किलोमीटरवर आहे। या प्रॉपर्टीपासूनचे जवळचे रेल्वे स्टेशन कुडाळ रेल्वे स्टेशन आहे व ते प्रॉपर्टीपासून 10 किलोमीटरवर आहे। मित्रांनो, जर तुम्ही कोकणात तुमच्या हक्काचं घर किंवा फार्म हाऊस बांधून निवांत आयुष्य घालवू इच्छितात तर या प्रॉपर्टीचा तुम्ही नक्कीच विचार करा व ही प्रॉपर्टी खरेदी करण्याची सुवर्ण संधी जाऊ देऊ नका। मुख्य म्हणजे हा प्लॉट पूर्णपणे प्लेन व मैदानी स्वरूपाचा असल्यामुळे प्रॉपर्टीमध्ये वेगळ्या प्रकारचं डेव्हलपमेंट करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही। तर मित्रांनो, या प्रॉपर्टीच्या किमतीविषयी आपण आता बघणार आहोत। तर या प्रॉपर्टीच्या मालकाने या सुंदर अशा 3.5 एकरच्या बागायती प्लस भातशेती असलेल्या प्लस नदीला एकदम टच असलेल्या प्लॉटचे व्हॅल्युएशन हे फक्त आणि फक्त 75,000 रुपये प्रति गुंठा। किंमत मी पुन्हा एकदा सांगतोय, या 3.5 एकरच्या प्लॉटचे व्हॅल्युएशन हे फक्त आणि फक्त 75,000 रुपये प्रति गुंठा एवढं केलेलं आहे व त्यातही महत्त्वाचं म्हणजे ही किंमत निश्चितपणे थोडीफार कमी पण होणार आहे, तशी मालकाने तयारीही दाखवलेली आहे। तर या सुंदर व अतिशय माफक दरात भर वाडी वस्तीत असणाऱ्या 3.5 एकरच्या बागायती प्रॉपर्टीविषयी अजून माहिती हवी असल्यास किंवा या प्रॉपर्टीला साईट व्हिजिट करायची असल्यास स्क्रीनवर दिसत असलेल्या साई प्रॉपर्टीच्या कॉन्टॅक्ट नंबरवर नक्की संपर्क करा। तुम्हाला आवश्यक ते सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल। मित्रांनो, अशा प्रकारे वेंगुर्ले येथील मड या गावात असणाऱ्या या 3.5 एकरच्या प्रॉपर्टीविषयी आवश्यक असलेली सर्व माहिती मी तुम्हाला सांगून झालेली आहे। तरी पण तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व ह्या प्रॉपर्टीला अजून चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत एका नवीन प्रॉपर्टीसह। तोपर्यंत धन्यवाद।